त्याला भाग्य म्हणायचं नाही तर काय. आणि पुण्यवान ती माणसं आहे ज्यांच्या मुखातून संतांच्या समोर बसले असताना भगवंताचं नाव चिंतन तुमच्या मुखामधून येते म्हणून तुम्ही पुण्यवान आहे. विठ्ठल भाग्यवान आहे तुम्ही. आळंदीच्या देहूच्या पंढरपूरच्या मध्ये बसले 480 किलोमीटरवरून येणारी माणसं पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं. आणि शिंगणापूरला दहिवडीला चालला असतो तो वळसा हाणून वळसा शिंगणापूरला हाणून जातो पण महादेवाच्या दर्शनाला जात नाही. ह्याला काय म्हणायचं. समजलं नाही. जी वस्तू फुकट मिळते, जी वस्तू ऐकून मिळते, जी वस्तू त्या ठिकाणी आपल्याला काही त्या ठिकाणी काही न देता मिळते याची किंमत माणसाला कळत नाही. आणि ही किंमत सांगण्याची जबाबदारी मायबाप संतांना असते. म्हणून ते त्या ठिकाणी त्या लागून तुमच्या गावामध्ये आले की अरे बाबा हो तुम्हाला त्या ठिकाणी हा संसाराने आजपर्यंत दुःखच दिलेलं आहे. आणि ह्या दुःखातून सुटका करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे या. घेऊ नकोस मी तुझ्या बाबा भागवतामध्ये अतिशय सुंदर सांगतो. भरत खंडे नरदेह प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. भारतासारख्या देवाच्या भूमीमध्ये माणसाचा जन्म मिळायला कुठला हो. आम्ही लय पुण्य केलं असेल म्हणून ह्या त्या ठिकाणी भारतासारख्या देशात तुम्ही आम्ही जन्माला आलो. त्याच्यापेक्षा पुण्यवान गोष्ट की महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये जिथं ज्ञानोबा राया, जिथं तुकोबा राया, जिथं नाथबाबा, जिथं ब्रह्मचैतन्य महाराज, जिथं सेवागिरी महाराज, जिथं गजानन महाराज अशा थोर विभूती अक्कलकोटला स्वामी समर्थ पुण्यभूमी. किती संतांनी अवतार धारण केले. त्या मातीमध्ये महाराज इथनं जवळ किती किलोमीटर आहे. 4 किलोमीटर असते माऊली जाते. इथनं ह्या बाजूला वारकरी संप्रदायाचे कळस तुकोबाराया आणि तिकडून 10 ते 12 लाखाचा समाज चालतो. तिकडं 8 ते 10 लोक चालतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज कीर्तन संपोपर्यंत एवढंच भजन म्हणा. महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत आपल्याला हा ध्येय मिळाला. मायबाप काय सांगावं. या ध्येयाची प्राप्ती आम्हाला व्हावी असे स्वर्गातले देव म्हणतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी कशासाठी. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ. स्वर्गातले देव काय म्हणतात. देवा अरे आम्हाला माणसासारखा देव का दिला नाही. माणसाचा तुला का दिला नाही. स्वर्गात जाऊन भजन करता येत नाही. मला उगाची बैसावे हे तर बघा की तुम्ही हाताने टाळे वाजवता येते. डोळ्याने त्या ठिकाणी देवाचं संतांचं दर्शन घेता येतं. पाय त्या ठिकाणी बरोबर 6 वाजले की इकडे वर घेते मामा. तेव्हा